सो नमस्कार, मी अनिल पुजारे, डोंबिवलीकर अनिल या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे परत एकदा। सो काल होता दसरा, त्यामुळे थोडंसं बिझी शेड्यूल होतं, त्यामुळे व्हिडिओ बनवता नाही आला। कारण आपला लास्ट टाईमचा जो व्हिडिओ झालेला आहे मिनी व्लॉगमध्ये टाकलेला छोटासा, हेल्मेट क्लीन कसं करायचं। सो हे आपलं हेल्मेट आहे, एक्झॉलचं हेल्मेट आहे, त्याला मी क्लिनिंग करून कसा यूज करायचा ते दाखवलेलं। विस्टाचा जो हेल्मेट क्लीनर येतो त्याच्यामुळे आपण साफ वगैरे केलेलं, पूर्ण आतलं पॅडिंग वगैरे ते स्मेल वगैरे येत होता तो पूर्ण घालवलेला। ते आज जो व्हिडिओ बनवतोय तो यासाठी की आपल्याला राईडमध्ये कॉलिंगचा त्रास होतो, म्हणजे कॉल आला तर आपल्याला गाडी थांबवा, हेल्मेट काढा, कॉल बघा कोणाचा, ह्या सगळ्या गोष्टी होत असतात। त्याच्यासाठी मी गेले 4 महिने एक प्रोडक्ट यूज करतोय। सो हा प्रोडक्ट आहे एल्डे कंपनीचा। सो मी 4 महिने यूज केला आहे। आज हेल्मेटला नाही आहे आपल्याला लावलेला, कारण याचं रिझन आहे, कारण टेस्टिंग करत होतो मी कसा यूज होतो आहे वगैरे, म्हणजे त्याचा परफॉर्मन्स कसा आहे। सो मला तर आवडलेला हा, माझ्या थोडासा निष्काळजीपणामुळे तो थोडासा डॅमेज झालेला। डॅमेज मीन्स पाण्याचा प्रॉब्लेम झालेला, कारण हा आहे IP67, तरी पण मी ह्याला कवर केलेलं प्लॅस्टिकने, जसे बरेचसे लोक गोप्रोला वगैरे करतात त्या टाईपमध्ये। सो त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम आलेला की हा ऑफ होत नव्हता, कारण मे बी पाणी वगैरे कुठेतरी गेलं असेल त्याच्यामुळे ऑफ होत नव्हता। तर याच्यामुळे बॅटरी कंटिन्यू ड्रेन होत होती। सो मी रिप्लेसमेंटमध्ये टाकला, वॉरंटी होती याची। तर वॉरंटीत मला वाटलं रिपेअर वगैरे करून देतील, बट रिपेअर न करता त्यांनी पूर्ण प्रोडक्टच नवीन दिलं आहे। पूर्ण आतले स्पीकर्स वगैरे माझे खराब झाले होते थोडे, म्हणजे कवर्स खराब झालेले त्याचे, स्पंज असतो तो वगैरे सर्व नवीनच सेटअप दिलेला आहे। सो एल्डे कंपनीचं प्रोडक्ट हा खूप चांगला आहे। मी माझ्या 2 मित्रांना पण दिलेलं आहे घेऊन, त्यांचं अजूनही प्रॉपर चालतं आहे। त्यांनी प्लॅस्टिक वगैरे असं काही लावलं नव्हतं त्याच्यावर, भिजेल वगैरे म्हणून। सो त्यांचा अजूनही काही इश्यू नाही, कॉलिंग वगैरे चांगले, आवाजामध्ये म्हणजे कुठे असं डिफरन्स येत नाही की अडकत बोलणं होतं वगैरे, असं काहीच होत नाही आहे। सो हे आज आपल्याला हेल्मेटवर आपल्या इन्स्टॉल करायचं आहे। त्याचा जो ब्लूटूथ डिव्हाइस आहे तो लावल्यावरती कॉलिंगला वगैरे इझी पडतं। 1 टचमध्ये आपल्याला कॉल उचलता येतो, ऑटो कॉल रिसीव्ह पण आहे, 4 रिंग नंतर ॲटोमॅटिक कॉल उचलला जातो, या सगळ्या गोष्टी आहे ह्याच्यामध्ये। सो हा जो आहे 45 हवर्सचा प्ले टाईम आहे याचा। यूज केला मी 4 महिने, जवळजवळ 2 दिवस बॅटरी आरामात चालते, म्हणजे गाणी वगैरे कमी प्रमाणात ऐकली तर। कॉलिंगला तर 45 हवर्स म्हणजे पकडून झालं, 2 दिवस भरपूर झाले। आम्ही मध्ये अक्कलकोट राईड केलेली, पुन्हा पुणे राईड होती, पुन्हा त्याच्यानंतर आता कोकणामधली रिसेंटली राईड झाली, त्याच्यामध्ये मला काहीच प्रॉब्लेम आला नाही, प्रॉपर चाललेलं आहे गोष्टी सगळ्या। सो त्याच्यामुळे घ्यायचा असेल तर हा तुम्ही एल्डेचा घेऊ शकता, जे बिगिनर आहे। आता तर बरेचसे म्हणजे इंटरकॉम वगैरे आलेले आहेत। सो बघू, आपला पुढे पण प्लॅन आहे इंटरकॉम घ्यायचा। सो बघू, सध्या म्हणजे बिगिनमध्ये जे नवीन रायडर्स वगैरे त्यांच्यासाठी हे खूप चांगलं डिव्हाइस आहे, कारण मोबाईलवर बरेच लोक असं मोबाईल घुसवतात आतमध्ये आणि बोलतात, ते चुकीची गोष्ट आहे। त्याच्यापेक्षा हे घ्या, स्वस्तामध्ये, 6 महिने वॉरंटी आहे, आवाज क्वालिटी पण खूप चांगली आहे। सो तुम्ही नक्की हा परचेस करा पाहिजे तर डिस्क्रिप्शनमध्ये याची मी लिंक टाकून देईन, 1800 रुपयाला पडतो। सो आता आपण हा इन्स्टॉल करूया याच्यामध्ये, आपल्या हेल्मेटमध्ये। सो बघू कसं इन्स्टॉल करायचं, त्याची पण प्रोसेस तुम्हाला दाखवून देतो। माझा हेल्मेट हा रेडी झालेला आहे, म्हणजे डिव्हाइस वगैरे एकदम कनेक्ट झालेलं आहे। फक्त आता ऑन करायचं आहे, तर एकदा ऑन करूया आपण। ऑन करताना इथे रेड कलरची लाईट ब्ल्यूमध्ये होऊन जाते, ऑन झालेलं आहे आपला डिव्हाइस। सो 1 क्लिकमध्ये आपल्याला इथे कॉल उचलू शकतो, किंवा ऑटो कॉल रिसीव्ह पण आहे। 3 किंवा 4 रिंग नंतर ॲटोमॅटिक कॉल उचलला जातो। नंतर इथे व्हॉल्यूम अप आहे, व्हॉल्यूम डाऊन आहे, चार्जिंग घ्यायचं आहे। एकदा याचा साऊंड ऐकूया सॉंग्सचा, त्यावरून अंदाज येईल तुम्हाला
ऑडिओचा म्हणजे ह्याचा कॉलिंगचा पण आवाज किती चांगला असेल. सॉंग्स ऑन केले, नॉर्मल आवाज आहे का. कलर बदलतात असे लाईट्समध्ये, जसं प्ले सॉन्ग होणार तसं ॲटोमॅटिक कलर्स चेंज होत राहणार. त्यामुळे हे नाईटला चांगला लुक देतो रात्रीच्या वेळेमध्ये. कमी रेटमध्ये खूप चांगली गोष्ट आहे. प्लस याला मी यूज केले स्वतः पर्सनली 4 महिने, पावसात पण यूज केले. त्यामुळे मी 100% सांगू शकतो की 1800 रुपयामध्ये खूप चांगलं प्रोडक्ट भेटतो आपल्याला. फक्त ब्लूटूथ कॉलिंग याच्यामध्ये तुम्हाला इंटरकॉम भेटणार नाही. याच्यात इंटरकॉममध्ये यांचा प्रोडक्ट येतोय किंवा आलेला आहे, बट तो 2 रायडर कनेक्टसाठी आहे मोस्टली. आता माझ्या ग्रुपमधले तरी आम्ही 5 जण आहोत, त्यामुळे आम्हाला इंटरकॉम घ्यायचा झाला तर थोडा कॉस्टली जाणार आहे. 10,000पर्यंत आहे. प्लस अजून 1-2 आहेत त्याच्यामध्ये कमी किमतीत. आता सेल्समध्ये वगैरे जे येतात, जसं की दिवाळी आहे, दसरा होता, ऑफर्स असतात, 4,000पर्यंत पण आहे इंटरकॉम. सो बघू, त्याचा विचार आहे आपला घ्यायचा. सो त्याचा पण एक व्हिडिओ येईल लवकरच. सध्या तरी हा आपल्याला खूप चांगली साथ दिली आहे. प्लस 2 मित्रांकडे पण आहे, आमच्या 2-3 घेतलेलं आहे. त्यांना अजून काही इश्यू नाही आला आहे. मला इश्यू जो आला तो याचं रिझन हे सांगतो. कारण पाऊस पडतो, भिजतं. पण हा आहे IP67. तरी पण मी स्वतःहून ओव्हर स्मार्ट पकडा की याला कव्हरअप केलेलं. सो त्याच्यामुळे मे बी काहीतरी इश्यू आला असेल. कारण ह्याची ऑफ होत नव्हता. ही लाईट्स जे DRL इकडे जी दिली RGB, जे RGB लाईट्स आहे ना, ती कंटिन्यू ऑन राहायची. ऑफ केलं तरी पण ऑन राहायची. सो त्याच्यामुळे मला रिप्लेसला द्यावा लागला. कारण 6 महिने वॉरंटी असते, 4 ते 5 महिने ऑलरेडी झालेले. सो मी रिप्लेसला दिला. तर माहिती नव्हतं काय होईल, येईल नाही येईल, मला सोडून दिलेलं. सो 4 दिवसात मला रिटर्न भेटला आणि नवीन पीस भेटलेला आहे. पूर्ण नवीन सिस्टम, पूर्ण नवीन आहे, माईकपासून सगळं आहे. त्यामुळे ही एक गोष्ट खूप चांगली आहे एडले कंपनीची, की स्वस्त असं समजून लोक बोलतात अरे नाही स्वस्त असेल म्हणून लोक 8,000-10,000चे घेतात. पण गरज नाही आहे. 1800 रुपयात पण खूप चांगली गोष्ट भेटते. ज्यांना घ्यायचं असेल त्यांनी नक्की घ्या. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकतो. प्रोडक्ट खूप चांगलं आहे. सो भेटू आपण आता पुढच्या व्लॉगला. अलिबागची एक राईड आहे आपली 5 तारखेला, कनकेश्वर मंदिर, पांडवकालीन मंदिर जे आहे. सो तिकडे जाणार आहोत. सो बरेचसे आहेत, 8-10 लोक जर सध्या तरी आहेत आमच्याबरोबर येणारे. तुम्हाला कोणाला यायचं असेल तर नक्की तुम्ही मेसेज करा, कमेंट करा. आणि आपल्याला कळंबोली सर्कलला सकाळी 6:30 वाजता भेटा. आम्ही तिकडे जॉईन करू तुम्हाला. परत चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा. बऱ्याच भावांचे कमेंट आलेले आहेत, काही टिप्स दिलेले आहेत त्यांनी की व्हिडिओचा अँगल कसा पाहिजे, गाडीचा प्रॉब्लेम्स काय वगैरे जे काय. सो त्याच्यावरती पण आपलं काम चालू आहे. सो ते पण आपण करू हळूहळू, कारण एकदम सगळ्या गोष्टी शक्य नाही आहे माझ्यासाठी तरी. सो हळूहळू आपण करूया सगळ्या गोष्टीमध्ये. सो भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये.